खेडमध्ये काँग्रेस नेते राहुल गांधी यांचा भाजपकडून जाहीर निषेध, जोडे मारून राहुल गांधी यांचा प्रतिकात्मक पुतळा जाळला। देशभरात पेपरफुटीच्या नावाखाली खोटी व चुकीची माहिती प्रसारित करून विद्यार्थ्यांची दिशाभूल केल्याचा आरोप करत काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या निषेधार्थ भाजप तसंच भाजप युवा मोर्चा आणि भाजप महिला मोर्चाच्या वतीने जोरदार आंदोलन करण्यात आलं। खेड येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे आयोजित या आंदोलनात राहुल गांधी यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याला जोडे मारून निषेध व्यक्त करण्यात आला। त्यानंतर पुतळ्याचे दहन करून संताप व्यक्त करण्यात आला। हे आंदोलन भाजपा नेते तथा माजी नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांच्या नेतृत्वाखाली पार पडले। यावेळी भाजपचे पदाधिकारी, महिला पदाधिकारी, युवा मोर्चाचे कार्यकर्ते व इतर कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। आंदोलनादरम्यान राहुल गांधी यांच्या वक्तव्यांचा निषेध करण्यात आला। यावेळी भाजप नेते वैभव खेडेकर यांनी काँग्रेसवर टीका केली। अभिजित दिपके याला हाताशी धरून काँग्रेसने राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न केला आहे। खेडेकर म्हणाले की राहुल गांधी यांनी पंतप्रधानांच्या निवासस्थानासमोर झोपून नौटंकी केली आहे, जे त्यांना अशोभनीय आहे। नीट परीक्षामध्ये जे काही झालं त्याला आमचंही समर्थन नाही, परंतु देशामध्ये अराजकता माजून संसदेवरती प्रोटेस्ट करून पवित्र संसदेवरती हल्ला करण्यात त्यांनी षडयंत्र रचलेलं आहे। आज प्रत्येक भागामध्ये षडयंत्र रचून हे भारत अस्थिर करायचा, नेपाळ आणि बांगलादेशात जे घडलं तशी स्वप्न या ठिकाणी पाहायचं असं या ठिकाणी त्यांनी ठरवलं आहे। या सगळ्या दिपकेच्या पाठीमागे भारत विरोधी गँग आहेत। शर्जील इमाम सारख्या लोकांचं समर्थन करतात, उमर खालिद सारख्या लोकांचं समर्थन करतात। या ठिकाणी सीता का पती अशा पद्धतीने आमच्या धर्मावरती टिप्पणी केली जाते। या सगळ्या गोष्टीमधून एकच दिसतंय की पंतप्रधान नरेंद्र मोदी या देशाची जी सेवा करतायत, त्यामुळे भविष्यकाळात सत्ता मिळणार नाही अशा पद्धतीचं त्याला लक्षात आल्यामुळे अशा या सगळ्या प्रवृत्ती पुढे करून नीट हा विषय बाजूला ठेवून इतर सगळ्या गोष्टीचं पुढे आणून आम्हाला सर्वांमधून आझादी पाहिजे, आम्हाला सगळं मोकळं झालं पाहिजे, देशाचे तुकडे पडायला पाहिजेत, अशा भूमिकेतले लोक या ठिकाणी आहेत आणि अशाच प्रवृत्तीचा आम्ही या ठिकाणी निषेध केला आहे। राहुल गांधींनी परवा देशाला मान शर्मेने खाली घालावं लागेल अशा पद्धतीचं वर्तन केलेलं आहे। खरगे साहेबांच्या घरासमोर जाऊन त्यांच्या वाढदिवसाला त्यांनी शुभेच्छा दिल्या आणि जाऊन त्या ठिकाणी नौटंकी पंतप्रधानांच्या समोर निवासस्थानासमोर जाऊन त्यांनी केली। एक लाजिरवाणी बाब आहे, याला कुठल्याही युथचं या ठिकाणी पडलेलं नाही। देशामध्ये अशांतता माजून सत्ता हस्तगत करणे एवढंच काम या ठिकाणी आहे आणि म्हणून जोपर्यंत नरेंद्र मोदी साहेबांच्या आणि भाजपाच्या पाठीमागे या देशातला तरुण आहे तोपर्यंत अशा कुठल्याही प्रवृत्ती या ठिकाणी या देशाचं वाकडे करू शकत नाहीत। येणाऱ्या कालखंडामध्ये आमच्यासारखे तरुण अशा गद्दारांना चिडून टाकल्याशिवाय राहणार नाहीत, हे या ठिकाणी सांगतो। भारतीय जनता पार्टी, भारतीय जनता युवा मोर्चा आणि भारतीय जनता महिला मोर्चा आज सर्वांतर्फे राहुल गांधी तसेच जी तुकडे गँग आहे त्या सर्वांचा आम्ही जाहीर निषेध करतोय। विद्यार्थ्यांना पुढे करून विद्यार्थ्यांचा आधार घेऊन व विद्यार्थ्यांची ढाल करून देशाचे तुकडे करणं, नेपाळ आणि बांगलादेश सारखी परिस्थिती निर्माण करणं, ही जी वृत्ती आहे ह्या वृत्तीचा आम्ही जाहीर निषेध करतोय। आणि जोपर्यंत देशाचे पंतप्रधान श्री नरेंद्रजी मोदी साहेब आहेत तोपर्यंत अशा वृत्तीला कुठेही तारा नाही किंवा अशी हिंसक वृत्ती क्रिया इथे कुठेही भारतात केली जाणार नाही। देशात अराजकता माजवणाऱ्या काँग्रेसचा आणि राहुल गांधी यांचा आज या ठिकाणी भारतीय जनता पार्टी खेडच्या वतीने आम्ही जाहीर निषेध करीत आहोत। विद्यार्थ्यांच्या खांद्यावर बंदुकी ठेवून देशात एक वेगळे वातावरण तयार करणाऱ्या आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना रणांगणात जे पक्ष हरवू शकत नाहीत अशा सर्व पक्ष एकत्र येऊन भारतीय जनता पार्टीला आव्हान देणाऱ्या सर्व या काँग्रेसचा आणि त्यांना समर्थन देणाऱ्या सर्व नेत्यांचा आम्ही या ठिकाणी जाहीर निषेध व्यक्त करतोय।